स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये। तर मी आज अख्ख्या मसूरची भाजी बनवलेली होती। तर ते ढाबा स्टाईल नाही तर घरगुती पद्धतीनेच बनवली, पण टेस्टी झालेली होती। तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावी। तर एक वाटी मसूर मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। हा मसूर भिजू वगैरे घालायची काही गरज नाहीये, डायरेक्ट 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा, कुकरच्या भांड्यामध्ये ॲड करायचा आणि मी फक्त 2च शिट्ट्या करणार आहे। तुम्हाला जर 3-4 शिट्ट्या करायच्या असतील आणि शिजवून घ्यायचा असेल पूर्ण तर तुम्ही घेऊ शकता। तर मी पूर्ण शिजवून घेतलेलं नाहीये, 80% मसूर मी छान असा शिजवून घेतलेला आहे। मीठ वगैरे काही टाकलेलं नाही, फक्त पाणी टाकायचं आणि 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता फोडणीची तयारी करून घेऊयात। फोडणीसाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे। कढई छान अशी गरम झाली की त्यामध्ये 2-3 चम्मच तेल ॲड करून घेणार आहोत। तेल छानपैकी गरम झाले की त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून द्यायची। मी मोहरी ॲड केलेली नाही, फक्त जिरंच टाकलेलं आहे। तर तुम्हाला मोहरी टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता। लसणाच्या 7-8 पाकळ्या घेतलेल्या होत्या, त्यांना बारीक कट करून याच्यामध्ये ॲड केलेला आहे। छान असा खरपूस लसूण परतून झाला, याच्यामध्ये 2 ते 3 मीडियम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले आणि कढईमध्ये ॲड करून दिले आणि 1-5 मिनटं छान असं त्याला परतून घ्यायचं आहे। म्हणजे फक्त कलर चेंज होईपर्यंत। कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला ना म्हणजे आपलं काम झालं, म्हणजे जास्त परतायची गरज नाही आहे त्याला। आणि त्याचसोबत 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले होते, त्यांना 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, बारीक कट करून घ्यायचं। तर हे याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे। कांदा आणि टोमॅटो छान असं परतण्यासाठी म्हणजे पटकन नरम होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करणार आहोत। पूर्ण भाजी झाल्यावरती पण आपल्याला मीठ ॲड करायचं आहे, म्हणून अर्धं मीठ आपण कांदा आणि टोमॅटो परताना टाकायचं आहे। अर्धं मीठ राहिलेलं आपण ज्यावेळेस भाजी पूर्ण रेडी होईल, उकळी यायच्या टायमिंगला त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। छान असा कांदा आणि टोमॅटो परतून झालेला आहे आणि त्याला चांगलं तेल पण सुटले। आता ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले ॲड करून घेऊया। 2 चम्मच कांदा लसूण मसाला, 1 चम्मच काश्मीरी लाल मिर्च पावडर, अर्धा चम्मच मी गरम मसाला ॲड केला आणि पाव चम्मच हळदी पावडर टाकलेली आहे। छान असं तेल सुटेपर्यंत सगळे मसाले कांद्यावर आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। साईडने तेल सुटलं का आपण ह्याच्यामध्ये अख्खा शिजलेला जो मसूर होता तो शिजवून घेतलेला तो याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। वरून मीठ टाकायचं आहे। मीठ टाकताना फक्त हे लक्षात ठेवा की अगोदर पण टोमॅटो आणि कांदा परतताना आपण मीठ टाकलेलं होतं। मीठ टाकलेले मसाले जर तुम्हाला जास्त वाटत असतील तर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मसाले कमी जास्त पण करू शकता, पण माझ्या घरामध्ये तिखट खाल्लं जातं जास्त करून, त्याच्यामुळे मी मसाले थोडेसे जास्त यूज केलेले आहेत, तुम्ही कमी टाकू शकता। आणि आता मसूर चांगला परतून झाला की याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी ॲड करणार आहोत, पण पाणी हे गरम टाकायचं आहे। मसूर 80% शिजवलेला होता, तर 5 ते 10 मिनटं छान असं झाकण ठेवून 100% मसूर शिजवून घ्यायचा आहे। झटपट असा आपला अख्खा मसूर रेडी झालेला आहे। गॅस बंद करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून द्यायची आहे। कोथिंबीर असेल तर टाकून द्या, नसेल तर स्किप करा, मी काय कोथिंबीर वगैरे टाकलेली नाही। झटपट असा आपला अख्खा मसूर रेडी झालेला आहे। सोबतच मी चपाती बनवलेली होती आणि चपातीसोबत मला जास्त कोरडी भाजी खायला आवडत नाही, त्याच्यामुळे मी थोडासा मसूरमध्ये रस्सा पण बनवलेला आहे। तर गरमागरम अख्खा मसूर रेडी झाला आहे, तर तुम्हीही माझ्या पद्धतीने घरी नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की कळवा। आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका। आणि जाता जाता तुम्ही पण एक घास खाऊन जा।